My dear student, and once again wishing you all a very warm welcome. एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. We are going to discussing about the cell wall, eukaryotic cell wall. In the previous video lecture, we were discussing about the cell membrane. Cell membrane च्या संदर्भामध्ये आपण प्रीवियस लेक्चर मध्ये एकदम चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे मुलांनो आणि मुलींनो बेटा आपण काय तयार केलेलं की डिस्कशन केलेलं. आज आपण पेशी भित्तिका ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण आणि सेलवाल या सेलवालच्या संदर्भामध्ये चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. चला तर मग मुलांनो आणि मुलींनो, विदाउट वेस्टिंग अवर टाइम वी नीड टू मूव्ह अहेड. चला आपल्याला पुढे निघायचं आहे. चलो आता हे सेलवाल काय आहे काय नाही या संदर्भातली माहिती आपण सुरुवात करू. सेलवाल ज्याला मराठीमध्ये एरवी आपण पेशी भित्तिका असे म्हणतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय वैशिष्ट्य यांची बघू. वैशिष्ट्य काय आहेत, कशी आहेत. सेलवाल जे असणार आहे ते सेलवाल इज अ नॉन लिव्हिंग असणार रिजिड स्ट्रक्चर आहे. माय डिअर स्टुडंट, नॉन लिव्हिंग आहे, रिजिड आणि हार्ड आहे, हार्ड कडक मराठीमध्ये, आणि त्याला आपण सेलवाल असे म्हणतो. सेलवालला मराठीमध्ये पेशी भित्तिका असे आपण म्हणतो. जिथं आकृतीमध्ये आता आपल्याला समोर स्ट्रक्चर ऑफ द सेलवाल दिसत आहे, पेशी भित्तिकेची रचना दिसत आहे. इट फॉर्म्स अन आउटर कव्हरिंग फॉर द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ फंजाय अँड द प्लांट्स. मुलांनो, अगोदर आपण सांगितलं की आपण ज्यावेळेस युकॅरियोटिक सेलची चर्चा करत होतो, ऍट दॅट इन्स्टंट वी told that the cell wall is normally found in, किंवा ज्या काही आपले युकॅरियोटिक सेल आहेत त्या प्रोटिस्ट आहेत, फंजाय आहेत, त्याच्यानंतर ॲनिमल आहेत, प्लांट्स आहेत. ते फंजाय आणि ॲनिमल ज्यांच्या सेल्स आहेत त्या सेलच्या भोवती आउटर मोस्ट कव्हरिंग जे आहे, दॅट आउटर मोस्ट कव्हरिंग इज नथिंग बट दीज आर दी सेल वॉल. ओके बेटा, ते सेल वॉल आहे. आता सेलवाल ही ॲनिमल सेल मध्ये अबसेंट असते. सेलवाल जे आहे दॅट सेलवाल इज अबसेंट इन ॲनिमल सेल. ॲनिमल सेल मध्ये तिचं काही काम नाही, फक्त आणि फक्त फंजाय आणि प्लांट्स मध्ये प्रेझेंट आहे. मुलांना नेहमी मी सांगतो बेटा की दिस इज द सिलेबस ऑफ NCERT. वी मस्ट नीड टू बी पे अवर कंप्लीट अटेन्शन टुवर्ड्स लाईन टू लाईन अँड वर्ड टू वर्ड. आपल्याला लाईन टू लाईन आणि वर्ड टू वर्ड जर कंप्लीट केलं तर मोर दॅन 82 or 84 क्वेश्चन शुड बी कंडक्टेड इन द नीट एक्झाम फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑफ NCERT. NCERT मधून जवळपास 80 ते 84 पर्यंत प्रश्न ऍज इट इज सेम लाईन टू लाईन विचारले जातात. ओके बेटा, चलो पहिला मुद्दा काय होता. नॉन लिव्हिंग निर्जीव स्वरूपाचे एक रिजिड स्ट्रक्चर आहे ज्याला सेलवाल म्हणा. Cell wall is mostly outer covering for the plasma membrane of fungi and plants. बेटा प्लाझ्मा मेम्ब्रेन माहिती आहे काय, ज्याला पेशी आवरण म्हणू, आणि ही पेशी भित्तिका आहे. ठीक आहे, पेशी आवरणाच्या बाहेर असणारं जे स्ट्रक्चर आहे जे रिजिड नॉन लिव्हिंग आहे त्याला आपण म्हणणार काय, तर सेलवाल. सेलवाल ॲनिमल सेल मध्ये अबसेंट आहे. ठीक आहे. प्लांट सेल कन्सिस्ट ऑफ द सेलवाल अँड द प्रोटोप्लास्ट. आता ज्यावेळेस आपण एक्झॅक्ट व्हेन वी स्टार्ट टू डिस्कस अबाउट द प्लांट सेल, इट कन्सिस्ट ऑफ द 2 मेजर फॅक्टर. 2 मेजर फॅक्टर आहेत. एक आहे सेलवाल. सेलवाल तर माहिती आहे की दिस इज द मेम्ब्रेन जस्ट कव्हर द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनला कव्हर करणारं किंवा त्याच्या आउटसाइडला असणारे एक प्रकारचं आवरण आहे. अँड प्रोटोप्लास्ट. आता प्रोटोप्लास्ट म्हणजे काय, तर बेटा ते सेल वॉलच्या इनर साइडला जे मटेरियल आहे दॅट मटेरियल इज कन्सिस्ट ऑफ किंवा कन्सिडर्ड ॲज अ प्रोटोप्लास्ट. वन्स अगेन पे युअर अटेन्शन. आपण काय म्हणतो, प्रोटोप्लास्ट कुणाला म्हणायचं, सेल वॉलच्या इनर साइड मध्ये ज्या गोष्टी, ऑल दिस थिंग्स विच इज प्रेझेंट इनर टू दी सेल वॉल इज कन्सिडर्ड ॲज द प्रोटोप्लाझम. अँड दॅट प्रोटोप्लाझम लाच आपण प्रोटोप्लास्ट असे सुद्धा म्हणतो, ज्याला मराठीमध्ये जीवद्रव्य असे म्हणतो बेटा, आणि त्यालाच आपण प्रोटोप्लास्ट असे म्हणतो. आता सेलवाल आणि प्रोटोप्लास्ट ह्या 2 गोष्टी आपण बघण्याच्या तयारीत आहेत. प्रोटोप्लास्ट डिफरन्शिएटेड इनटू, आता हा जो प्रोटोप्लास्ट आहे
हा प्रोटोप्लास्ट काही भागामध्ये डिफरन्शिएट केला जातो. उदाहरणामध्ये पहिला भाग आहे आत्ताच बोलल्याप्रमाणे प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेलवॉलच्या आतमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन देर इज अ सायटोप्लाझम, म्हणजे सायटोप्लाझम आतमध्ये आहे. इन द सायटोप्लाझम देर इज अ न्यूक्लियस. अँड व्हेन वी टॉक अबाउट दी plant cell, at that instant we should need to know that की there is a presence of vacuole also. हा सुद्धा एक सेल ऑर्गेनेल त्यामध्ये असणार आहे. व्हॅक्युअल म्हणजे मग ते फूड मटेरियल स्टोअर करायला असतील, गॅसेस स्टोअर करायला असतील, वेगवेगळ्या प्रकारचे घटक त्याच्यामध्ये स्टोअर केले जातात. त्याला व्हॅक्युअल्स, मराठीमध्ये रिक्तिका असे आपण म्हणत असतो. ठीक आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा प्रोटोप्लास्ट डिफरन्शिएट व्हायला लागलाय 4 इम्पॉर्टंट फॅक्टर मध्ये. फर्स्ट वन इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन देर इज अ सायटोप्लाझम. Inside the cytoplasm, centrally located organelle which is a nucleus, and around the nucleus in the cytoplasm there is a vacuole सुद्धा असू शकतात, पण कधी स्मॉल, कधी लार्ज, कधी संख्येनं मॅक्झिमम, कधी संख्येनं मिनिमम असे ते व्हॅक्युअल्स आहेत. ओके. सेल वॉल, आता दीज आर द फंक्शन. सेल वॉल गिव्स द शेप टू द सेल. व्हॉट इज द मेजर फंक्शन ऑफ द सेल वॉल? सेल वॉल नेमकं काय करतं? व्हॉट इज द रोल ऑफ दॅट सेल वॉल? सेल वॉल नॉर्मली गिव्स द शेप टू द सेल, कारण ते रिजिड स्ट्रक्चर आहे. इट मीन्स दॅट इट कॅन मेंटेन द शेप अँड इट ऑल्सो प्रोव्हाइड द शेप टू दिस सेल. सेलला शेप देतं. इट प्रोटेक्ट सेल फ्रॉम द मेकॅनिकल डॅमेज अँड इन्फेक्शन. बेटा काय मेकॅनिकली डॅमेज होऊ देत नाही. मेकॅनिकली डॅमेज म्हणजे काय की फिजिकली त्या सेलला कुठला त्रास होऊ देत नाही, आणि कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन सुद्धा अवॉइड करायचं काम या ठिकाणी कुणाकडून केलं जातं? तर ह्या आपल्या सेल वॉल कडून केलं जातं. इट ऑल्सो हेल्प टू सेल इंटरॅक्शन. सपोज माय डिअर स्टुडंट, टू सेल्स आर लोकेटेड और सिच्युएटेड क्लोज टू इच अदर. दोन सेल एकमेकांच्या खूप जवळ आहेत. मग देर इज सम इंटरचेंज और इंटर ऍक्ट, किंवा त्याला आपण इंटर एक्सचेंज बिटवीन दिस सेल ऑफ सम मटेरियल. काही मटेरियलचं एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये जायचं आहे. ठीक आहे बेटा, डू यू अंडरस्टँड दॅट की देर इज अ टू सेल्स आर क्लोजली लोकेटेड टू इच अदर. दे नीड टू बी एक्सचेंज सम मटेरियल बिटवीन देम. त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांना मटेरियल द्यायचं घ्यायचं आहे. तर ऍट दॅट इन्स्टंट तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात अगोदर त्या मटेरियलला बाहेर पडायचं एखाद्या सेल मधून. तर दीज मटेरियल कम इन कॉन्टॅक्ट विथ द सेल वॉल ऑफ द फर्स्ट सेल ऑर द डोनर सेल. आणि वेन डोनर सेल कडून जी रिसीव्ह करणारी सेल आहे तिच्या सुद्धा पहिल्यांदा सेल वॉललाच काय होतं बेटा? कॉन्टॅक्ट होतो. तो अशा पद्धतीनं सेल टू सेल इंटरॅक्ट करण्यासाठी देर आर लार्ज नंबर ऑफ द मटेरियल विच कॅन ट्रान्समिटेड फ्रॉम द वन सेल टू अनदर सेल केले जातात. तर अशा पद्धतीनं आपल्याला सायटोप्लाझमचा रोल इम्पॉर्टंट वाटतो. सेल टू सेल इंटरॅक्शन होतं. अँड प्रोव्हाइड द बॅरियर. बॅरियर याने अडथळा, डिस्टर्बन्स निर्माण करतं अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्यूल. अनडिझायरेबल मीन्स कोणते? अनएक्सपेक्टेड हार्मफुल टाइप ऑफ द मॅक्रोमॉलिक्यूल. मॅक्रो मीन्स लार्ज साइज मॉलिक्युल्स. मुलांना आणि मुलींनो, सेल वॉल हे बॅरियर बनतं, अडथळा बनतं. कशासाठी बॅरियर बनतं? तर अनडिझायरेबल, जे डिझायरेबल नाहीत, अपेक्षित नाहीत, अनपेक्षित असणारे आणि हार्मफुल असणारे, युजलेस असणारे असे बृहद मॉलिक्यूल, रेणू म्हणजे मोठ्या आकाराचे असणारे लार्ज साइज्ड मॉलिक्युल्स आर नॉट अलाउड टू एंटर और एक्झिट, असं काम करू देत नाही. दीज आर दी नॉर्मल फंक्शन ऑफ द सेल वॉल. ठीक आहे बेटा, चलो आता आपल्याला बघायचं आहे की टाइप ऑफ द सेल वॉल कंपोनंट. आता सेल वॉल जी आहे ती सेल वॉल अनेक प्रकारच्या घटकांनी बनलेली आहे. देर इज अ नॉट सिंगल मटेरियल विच कॅन प्रोड्युसेस दिस सेल वॉल. ओके. मग आता आपल्याला टाइप ऑफ द सेल वॉल कंपोनंट बघायचे की सेलच्या वॉलमध्ये कुठले घटक असतात, किंवा आपली जी सेल वॉल आहे ती नेमकी कोणत्या घटकापासून बनलेली आहे. लेट्स स्टार्ट. आता आपल्याला अल्गी माहिती आहे बेटा. येस, अल्गीला सेल वॉल आहे. मग नाउ वी नीड टू अंडरस्टँड the material or the factor from which the cell wall is formed. सेल वॉल कशी तयार झाली त्या मटेरियलची नाव घ्या. इथं आहे सेल्युलोज आहे, गॅलेक्टन्स आहे, मन्नान्स आहे, मिनरल्स काही आहेत. उदाहरणामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे,
आता काय लक्ष ठेवणार NEET साठी? माय डिअर स्टुडंट, NEET साठी मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की एक्झाम्पल प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. विचारलं जाईल तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग इज द कंपोनंट ऑफ सेल वॉल ऑफ अलगल सेल. अलगल सेलच्या सेल वॉलचे कंपोनंट खालीलपैकी कोणते आहेत? तर काहीही करणे, देर इज अ नो मॅटर की तुम्ही कुठल्याही प्रकारची सिस्टीम अप्लाय करा, पण यू मस्ट कीप ऑल दीज एक्झाम्पल्स इन युअर माइंड. तुमच्या डोक्यात ती ठेवायचीच आहेत. अलगल सेल वॉल सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मन्नान आणि काही मिनरल्स आहेत. मिनरल्सवर वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग किंवा कॅल्शियम कार्बोनेट इज द मिनरल विच इज दी सेल वॉल कंपोनंट ऑफ डॅश डॅश सेल. मग अलगल सेल आहे ना. उत्तर एकच समजून घ्या, एकच फिक्स की अलगल सेल वॉल एवढ्या एवढ्या घटकांची बनलेली असते आणि त्यात मिनरल्स हा आहे. एक वेगळ्या नोट्स काढून ठेवायच्या. आणि पुन्हा एक सल्ला दिला जाईल आपल्या सर्वांना की इफ यू रिअली want to study for the NEET or competitive exams, so you just need to pay your more and more attention on a writing skill. जर तुम्ही आता हा व्हिडिओ बघितला तर लगेच व्हिडिओ बघत असतानाच आपण ते सगळं जर लिहून घेतला तर परत एकदा जर रीड केलात तर बेटा तुम्हाला नंतर त्यावर काहीच लक्ष देण्याची गरज नाही. चला, बॅक्टेरियल सेल वॉल. आता आपल्याला बॅक्टेरिया माहिती आहे, हो. त्या बॅक्टेरियाला सेल वॉल पण आहे, हो. पण ती सेल वॉल बनली कशापासून? पेप्टिडोग्लायकेन. आणि पेप्टिडोग्लायकेन कशापासून बनला? पॉलिसॅकराइड प्लस अमायनो ऍसिड. शुगरचे जे काही विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो काय आहेत, तर हे काही पॉलिमर आहेत. शुगरचे पॉलिमर आणि अमायनो ऍसिडचे पॉलिमर, when these two are combined then it forms the peptidoglycan. आणि पेप्टिडोग्लायकेन इज द कंपोनंट ऑफ सेल वॉल. झालं बेटा, आता हे फायनली डोक्यात ठेवायचे रे, फायनली. बर, युग्लिनॉइड, प्रोटीन रिच लेअर कॉल्ड ॲज अ पेलिकल. युग्लिनाइड मध्ये सुद्धा कशा पद्धतीनं बनवलं जातं किंवा काय होतं, तर युग्लिनाइड मध्ये पेलिकल आहे. फंगल सेल वॉल. आता बुरशी, बुरशीची जी सेल असते त्या सेलचं सुद्धा वाल जे आहे ते सेलचं वाल कशाने बनले? कायटिन नावाच्या एका प्रोटीनिशियस लेअर असल्यासारखंच आहे. ते पॉलिमर आहे. कशाचं पॉलिमर आहे? एन ऍसिटिल ग्लुकोजामाइन. एन ऍसिटिल ग्लुकोजामाइन. हे आपल्याला डोक्यात ठेवायचंच आहे. ह्याच्यासाठी नो एक्सक्यूज, अजिबात एक्सक्यूज नाही. आणि सोपं आहे, सोपं आहे. त्याच्या ट्रिक्स आपल्याला मी देत राहील की ते कसं लक्षात ठेवायचं, म्हणून टेन्शन नाही घ्यायचं, पण तुमच्या पद्धतीनं सुद्धा डोकं लावायचं. वाईल इन अदर प्लांट कन्सिस्ट ऑफ द सेल्युलोज आहे, हेमिसेल्युलोज आहे, त्याच्यानंतर पेक्टिन आहे, प्रोटीन्स आहेत. हे नाव कशाची द्यायलीत रे आपण? एक्झॅक्ट काय चालू आहे आपलं? राईट नाऊ वी आर डिस्कसिंग अबाउट द डिफरंट टाइप ऑफ द मटेरियल ऑफ द सेल वॉल इन द प्लांट अँड फंजाय. ओके ना बेटा? तर त्यांची चर्चा चालू आहे की सेल वॉल मध्ये काय घटक असतात, कशाचा सेल वॉल बनतो. चला, डिपॉझिशन ऑफ द डिफरंट टाइप ऑफ मटेरियल इन देअर सेल वॉल. आता डिपॉझिट होणं म्हणजे साचणं होय. तर वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये वेगवेगळे जे काही आपल्याला हे दिसतील, काय थोडक्यामध्ये तर मुलांना आणि मुलींना सेल वॉल दिसतील, तर त्या सेल वॉल मध्ये डिपॉझिट होणारं डिफरंट टाइप ऑफ मटेरियल कोणतं आहे? उदाहरण दिले इथं लिग्निफिकेशन म्हणू याला, लिग्निन. आता हे लिग्निन काय आहे? पुन्हा पुन्हा अजिबात सांगण्याची गरज नाही. इट इज द कंपोनंट ऑफ द सेल वॉल. मग आता सांगायचे की कोणत्या सेलच्या कंपोनंटचा तो हे आहे, सेलच्या वॉलचा कंपोनंट. चला, स्क्लेरेन्कायमा सेल, व्हेसल्स आहेत आणि ट्रकिड्स आहेत. आपण 11th सायन्सला एका चॅप्टर मध्ये हे सगळे बघणार आहेत. स्क्लेरेन्कायमा डिटेल आहे, टाइप ऑफ सेल आहे, व्हेसल्स आहेत, त्याच्यानंतर ट्रकिड्स आहे, टाइप ऑफ सेलच आहे. तर विद्यार्थ्यांना या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला डिटेल आहे, पण त्या सगळ्यांची जी वाल आहे ती वाल मात्र लिग्निनने बनलेली आहे. Actual when we start discussing about this sclerenchyma vessels and trachea, at that instant we also talk about their cell wall composition. त्यावेळेस सुद्धा आपण सेल वॉलच्या कंपोजिशन बद्दल बोलणार आहोत. सुबेरिन. आता सुबेरिन काय आहे? सुबेरिन हा सुद्धा विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींनो बेटा काय, एक प्रकारचं इथं आपण म्हणू त्याला की एक सेल वॉल कंपोनंटच आहे. आलं लक्षामध्ये? चलो, आता तो आहे कुठं? कॉर्क आणि कॅस्पेरियन स्ट्रीप.
बेटा कॅस्पेरियन स्ट्रिपला नेमकं आपण काय म्हणायचं, तर जे काही हायर प्लांट्सचे रूट असतात, हायर प्लांटचे रूट आहेत, त्या हायर प्लांटच्या रूट मध्ये सेंट्रल व्हस्क्युलर स्ट्रँड, सेंट्रल व्हस्क्युलर स्ट्रँड, व्हस्क्युलर मीन्स काय बेटा, सेंट्रल माहितीये, स्ट्रँड माहितीये, पण व्हस्क्युलर माहितीये का, नाही. मराठीमध्ये संवहनी असं आपण म्हणतो त्याला. आणि विशेष म्हणजे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ द डिफरंट टाइप ऑफ द मटेरियल थ्रू इट. त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल जाण्यासाठी मदत करणारा एक स्ट्रँड आहे, घटक आहे, ज्याच्यामध्ये झायलम फ्लोएम येतात. यायला बेटा लक्षामध्ये झायलम फ्लोएम येतात. तर अशा पद्धतीच्या स्ट्रीपला, स्ट्रीप अनेक एक प्रकारची पट्टी आहे, त्याला कॅस्पेरियन स्ट्रीप असे म्हणतो. अँड दीज आर फाउंड इन दी एंडोडर्मल सेल. बेटा एंडो, एंडो मीन्स इनसाइडला असणार, आणि डर्मल यानी लेयर होय, आवरण. एंडोडर्मल सेल. सुबेरिन इज दी, ते दोन गोष्टी लक्षात ठेव. इट इज हायली इम्परमिएबल अँड ऑकर्स इन द मिडल लॅमेला. दुसरी गोष्ट हायली इम्परमिएबल. इम्परमिएबल मीन्स इट कॅन नॉट अलाउ हे एनी काइंड ऑफ द मटेरियल, कुठल्याच प्रकारचं मटेरियल इम्परमिएबल आहे, म्हणजे जाणं येणं नो, इट कॅन नॉट अलाउ द मटेरियल टू पास थ्रू इट. त्याच्यातून कुठलंही मटेरियल जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही, कुठलेही मॉलिक्यूल नाही, ॲटम नाही, आयन नाही, कुछ भी. ओके. अँड इट इज फाउंड इन द मिडल लॅमेला, आणि ते मिडल लॅमेला मध्ये प्रेझेंट आहे. आता हा जो मिडल लॅमेला काय आहे, दिस इज द पार्ट ऑफ द सेल. हा पार्ट ऑफ द सेल आहे विच कॅन कनेक्ट द टू सेल वॉल टुगेदर. दोन सेल वॉल टुगेदर एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी याची मदत होते. मिडल लॅमेला हे बी नंतर आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत, पण मिडल लॅमेला इज अ नॉर्मली पार्ट ऑफ द सेल वॉल विच कॅन सिमेंट द सेल वॉल ऑफ द टू सेल. दोन सेलच्या वॉलला सिमेंट करतो, म्हणजे जोडतो. ओके. त्याच्यानंतर बेटा क्युटीन. क्युटीन काय आहे, हा हायड्रोफोबिक. हायड्रो मीन्स वॉटर, फोबिक मीन्स रिपेलंट, वॉटरला रिपेल करणारा, वॉटर अट्रॅक्टिंग नव्हे. फोबिक मीन्स वॉटरला रिपेल करणारा वॅक्सी सबस्टन्स आहे. वॅक्सी याने मेणासारखा चिकट द्रव्य पदार्थ, हार्डली चिकट पदार्थ आहे असं आपण म्हणू त्याला, वॅक्सी सबस्टन्स, क्युटिन. त्यानंतर माय डिअर स्टुडंट, इट फॉर्म्स द क्युटिकल ऑन द लीफ इपिडर्मिस. आता जे पान आहे ना वनस्पतीचं, वनस्पतीच्या पानावर आउटर मोस्ट जे सरफेस आहे, त्या सरफेसवर एक थिक लेयर तयार होतं, वॉटरी टाइप ऑफ द लेयर आहे, विच इज प्रोड्युस्ड हे क्युटिकलनं तयार केलेलं आहे. आणि माय डिअर स्टुडंट, याला तयार कोण करतं, तर इट इज प्रोड्युस्ड बाय द सेल विच इज प्रेझेंट इन द इपिडर्मिस ऑफ दॅट लीफ. ते पानाचं इपिडर्मिस, इपी याने अपी, अपी मीन्स आउटर, आणि डर्मिस याने लेअर. आउटर लेअर मध्ये लीफच्या ज्या सेल्स असतात, त्या सेलनं प्रोड्यूस केलेला एक वॉटरी थिक सबस्टन्स आहे, वी कॉल देम क्युटिकल. ठीक आहे बेटा. क्युटिकलचा काय रोल आहे, इट हेल्प टू रिड्यूस द ट्रान्सपायरेशन रेट. ट्रान्सपायरेशन रेट म्हणजे काय, ट्रान्सपिरेशन इज द प्रोसेस इन विच the water is lost in the form of the vapor by the leaf. पानं, आपली जी लीफ असतात ना, त्या लीफचे जे अप्पर सरफेस असतात, मायक्रोस्कोपिक काही ओपनिंग वाढलं की मॅक्झिमम अमाउंट ऑफ द शीट शुड बी क्रिएटेड इन दॅट लीफ विच रिझल्ट इन द लॉस ऑफ द वॉटर इन द फॉर्म ऑफ द वेपर. म्हणजे पानामधून पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर जातं. तर दॅट टाइप ऑफ द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सपिरेशन. Suppose there is a layer present over the external surface of the leaf. पानाच्या एक्सटर्नल सरफेस क्युटिकल आहे थिक. दॅट क्युटिकल कॅन नॉट अलाउ टू केम द वॉटर आउटसाइड. पाण्याला बाहेर येऊ देत नाही, बिकॉज द ओपनिंग ऑफ द स्टोमॅटा इज टोटली ब्लॉक्ड बाय दॅट थिक क्युटिकल प्रेझेंट ओव्हर द सरफेस ऑफ द लीफ. पानावर जे काही छोटी 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 पर्णरंध्र आहेत, ती पर्णरंध्र ब्लॉक होतात ना, ब्लॉक झाल्यामुळे वॉटर कॅन नॉट गेट द वे टू केम आउटसाइड. बाहेर यायला पाण्याला जागाच नाही किंवा रस्ताच नाही, मार्गच नाही, म्हणून ट्रान्सपिरेशनचा रेट रिड्यूस केला जातो त्या थिक क्युटिकलनं. थिक क्युटिकल इज नथिंग बट द स्टिकी सबस्टन्स प्रोड्युस्ड बाय इपिडर्मल सेल ऑफ द लीफ. इपिडर्मलची हे पण सांगतोय की इपी मीन्स अपी, अपी मीन्स आउटर मोस्ट लेयर ऑफ द सेल,
लोकेटेड ऑन द लीफ. येस, कन्सेप्ट क्लिअर असेल. दुसरा आहे म्युसिलेज ऑन द सरफेस ऑफ द हायड्रोफाइट. हायड्रोफाइट माहिती आहे बेटा? हायड्रो पाणी, फाइट्स मीन्स टू ग्रो, म्हणजे पाण्यात वाढणारे प्लांट्स. त्यांच्या पानावर, त्या पानांवर म्हणा, पूर्ण एंटायर प्लांटवर तुम्हाला म्युसिलेज एक कोटिंग दिसेल, एक आवरण दिसेल. त्यामुळे ते पान भिजणार नाही. आपल्याला एक चमकुरा नावाची वनस्पती माहिती आहे, त्याच्यावर पाण्याचा थेंब कसा इकडे तिकडे फिरतो माहिती आहे. म्युसिलेजचं लेअर आहे, कोटिंग आहे त्याच्यावर. इनसाइड द वॉटर मध्ये जाऊन सुद्धा ते भिजत का नाही, तर दे हॅव द म्युसिलेज ऑन देअर सरफेस ड्यू टू विच दे कॅन नॉट बिकम अ वेट. ते वेट होत नाहीत. चला, द सेल वॉल ऑफ द यंग प्लांट. यंग प्लांट जे कवळे प्लांट असतात ना, कवळे रोपटे म्हणतो, रोपटे. द प्रायमरी सेल वॉल इज कॅपेबल ऑफ द ग्रोथ. ती जी प्रायमरी सेल वॉल असते ती कॅपेबल ऑफ द ग्रोथ असते, प्रायमरी सेल वॉल. आणि विच ग्रॅज्युअली ती नंतर हळूवारपणे डिमिनिश होते बेटा, नाहीशी होते ऍज द सेल मॅच्युअर. सेल मॅच्युअर होण्याच्या पूर्वी प्रायमरी सेल वॉल जी आहे ती ग्रोथच्या कॅपेबल असते. आणि जशी ही सेल मॅच्युअर होती तर ती प्रायमरी वॉल जी आहे ती नष्ट होते बेटा. ओके. आणि सेकंडरी वॉल, मग आता तुम्ही विचाराल की ते प्रायमरी सेल वॉल नष्ट होते तर मग तिथं काय आहे, तर काही नाही, सेकंडरी वॉल तयार होते. ओके. ऑन द इनर साइड ऑफ द सेलला सेकंडरी वॉल सुरुवात होते. ठीक आहे बेटा. द मिडल लॅमेला इज द लेअर मेनली ऑफ कॅल्शियम पेक्टेट. बघा, मिडल लॅमेला आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की हे एक लेअर आहे, आणि ते लेअर काय करतं की कॅल्शियम पेक्टेटचं आहे केमिकली. द सबस्टन्स फ्रॉम विच दीज मिडल लॅमेला इज फॉर्मड इज कॅल्शियम पेक्टेट विच होल्ड ग्ल्यू. तो काय करतो, चिटकून बसतो ग्ल्यू द डिफरंट नेबरिंग सेल टुगेदर. आजूबाजूच्या नेबरिंग शेजारच्या ज्या सेल्स आहेत ते एकमेकाला ग्ल्यू केल्या जातात, चिटकवल्या जातात. तर ते कॅल्शियम पेक्टेट याच कारणामुळे दीज लार्ज नंबर ऑफ द सेल्स आर स्टिकिंग टुवर्ड्स इच अदर और होल्ड टुवर्ड्स इच अदर आर ग्ल्यूज, किंवा ते चिटकतात. कॅल्शियम पेक्टेट मिडल लॅमेलाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या. चलो, द सेल वॉल अँड द मिडल लॅमेला मे बी ट्रॅव्हर्स्ड बाय द प्लाझ्मोडेस्माटा. आता हे काय करतात की प्लाझ्मोडेस्माटा काय आहे बेटा, ह्याला प्लाझ्मोडेस्माटा ट्रॅव्हर्स म्हणजे पार करणे होय, पार करणे. जसं आपण समजा नदीतून ह्या साईडचं त्या साईडला जातोय तर म्हणतोय नदी पार करतो आम्ही. ठीक आहे ना बेटा. रस्ता ह्या साईड, ह्या कडेकडून त्या साईडला जात आहे आपण, रस्ता पार करताय, ओलांडताय. कळलाय शब्द. सेलवाल आणि मिडल लॅमेले मे बी ट्रॅव्हर्स्ड म्हणजे पार केले जातात बाय द प्लाझ्मोडेस्माटा विच कनेक्ट द सायटोप्लाझम ऑफ नेबरिंग सेल. बेटा आता सेल टू सेलला कनेक्ट करायचं असेल, सेल वॉल टू सेल वॉल, तर मिडल लॅमेला इज नेसेसरी. आणि when cytoplasm of the one cell get connected to the other cell किंवा neighboring cell, then we use the word plasmodesmata. प्लाझ्मोडेस्माटा आपल्या सगळ्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू साठी हे सुद्धा, की when plasmodesmata can connect to each other or sorry cytoplasm, then we are using the term plasmodesmata. And if the cell wall may likely to be connected to each other, then we are using the word or the cell wall and the middle lamellae. ओके बेटा. चलो, त्यांना आपण मिडल लॅमेला असं म्हणू. आता येतोय पुढे. पुढे आलो की आपण आता इथे एक सेल सायटोप्लाझम बद्दल चर्चा करणार. बेटा हे डेस्मोटेब्युल्स आहे. ट्युब्युल्स याने एक नलिका आहे. आलं लक्षामध्ये. हे बघा इथं मिडल लॅमेला आपल्याला आकृतीमध्ये छान दिसतं बेटा. हे माझा कर्सर फिरतो इथून मिडल लॅमेला, आणि ही प्रायमरी सेल वॉल आहे जी सेल मॅच्युअर झाल्यानंतर डिमिनिश होते. आलं लक्षामध्ये. हे बघा हे पेक्टिन, ज्याला पेक्टिन आपण म्हणलो होतो, पेक्टेट, कॅल्शियम पेक्टेट, हे बघा इथं बेटा हे मिडल लॅमेला आणि त्याच्यात पेक्टेट दाखवलेलं आहे आपल्याला. सेल वॉल ऑफ दी ऍडजसंट प्लांट सेल. ऍडजसंट प्लांट सेल ही खालची एक वेगळी सेल वॉल, ही वरची एक वेगळी सेल वॉल, अशा पद्धतीनं दिसतं. हे काही सेल वॉलच्या आतमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आलं लक्षामध्ये माय डिअर स्टुडंट. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आपल्याला,
की डेस्मोट्युबुल म्हणजेच प्लाझ्मोडेस्माटा होय, जो इन सायटोप्लाझमला एकमेकाशी कनेक्ट करत असतो. आलं लक्षामध्ये? येस, आय होप ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला समजायला मदत झालीच असेल. आता बघायचं बेटा सायटोप्लाझम काय आहे. सायटोप्लाझम माहितीये पेशी द्रव्य, अगोदर तर खूप म्हणजे 5वी पासून ह्याची सवय आपल्याला झालेलीच आहे बेटा. चला, द मास ऑफ द प्रोटोप्लाझम, mass of the protoplasm found in the nucleus and plasma membrane is called cytoplasm. आता ही सायटोप्लाझमची एक्झॅक्ट व्याख्या आहे, ज्याला मराठीमध्ये पेशीतलं द्रव्य म्हणतो. मास ऑफ द प्रोटोप्लाझम, प्रोटोप्लाझमचं मास आहे जे न्यूक्लियस मध्ये आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये असतं. त्या दोघांच्या मध्ये नव्हे, इन बिटवीन, BW यानी बिटवीन न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके बेटा, चलो. ते कलरलेस आहे, होमोजिनस आहे, मराठीमध्ये एक जिनसी आहे, कोलायडल आहे, त्याच्यामध्ये डिफरंट ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, ॲमॉर्फस आहे, ज्याला शेपलेस म्हणू आपण, शेपच नाही त्याला कुठलाच, आणि ट्रान्सल्युसंट म्हणजे अर्धपारदर्शक आहे. अर्धपारदर्शक म्हणजे इट कॅन अलाउ द लाईट पास थ्रू इट, म्हणजे त्याच्यातून लाईट पास थ्रू होऊ शकते. आलं का लक्षामध्ये? अशा पद्धतीचा अर्धपार्यपटल असं म्हणू आपण त्याला, किंवा अर्धपारदर्शक असे म्हणू, अर्धपारदर्शक. ठीक आहे बेटा, ट्रान्सल्युटंट. मग आता हे लक्षात घ्यायचं की सायटोप्लाझमचे वैशिष्ट्य काय आहेत. तर कॅच जर शब्द आपण एक लिहिला, ट्रिक्स म्हणून वापरला, कलरलेस आहे, ॲमॉर्फस आहे, ट्रान्सल्युसंट आहे, पुन्हा कोलायडल आहे, आलं लक्षामध्ये, आणि होमोजिनस आहे. तर ह्या 5 गोष्टीसाठी कॅच हा शब्द प्रयोग राईट राहील. ठीक आहे. इट इज डिवायडेड इंटू सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स अँड ऑर्गनिल. आता बेटा आपण सेल वॉलचा अभ्यास केला, सेल वॉल मधून सेल मेम्ब्रेनचा सुद्धा केला, सेल मेम्ब्रेन मधून आता सायटोप्लाझम कडे आलो. सायटोप्लाझमचे 2 भाग सांगणार आहेत आपण. ठीक आहे बेटा. सायटोप्लाझम पेशी द्रव्य, सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. पहिला, मॅट्रिक्स ऑल्सो कॉल्ड एज अ सायटोसोल किंवा हायलोप्लाझम. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये सायटोसोल किंवा हायलोप्लाझम असे आपण म्हणतो. नीट लक्षात घ्या, कुणाला म्हणतोय आपण? सायटोप्लाझमच्या मध्ये असलेल्या मॅट्रिक्सला आपण सायटोसोल. मॅट्रिक्स म्हणजे नाही कळलं? अरे मॅट्रिक्स इज द पार्ट ऑफ द सायटोप्लाझम, सायटोप्लाझमचा तो पार्ट आहे. ठीक आहे. इट इज प्रेझेंट इन 2 स्टेट ज्या इंटर कन्व्हर्टिबल आहेत. सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स 2 स्टेट मध्ये प्रेझेंट आहे आणि ते इंटर कन्व्हर्टिबल आहे. उदाहरणामध्ये सोल एक म्हणजे नॉन विस्कस पार्ट आहे. सोल हा नॉन विस्कस पार्ट आहे आणि दुसरा जेल जो विस्कस पार्ट आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या बेटा, आमचा जो सायटोसोल आहे, सायटोसोल इज इंटर कन्व्हर्टिबल आहे आणि तो 2 स्टेटचा बनलेला आहे. सोल एक आहे आणि दुसरा जेल एक आहे. चला, सोल इज इन लिक्विड स्टेट. सोल जो असणार आहे तो लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि जेल जो असणार आहे तो सेमी सॉलिड इलास्टिक स्टेट मध्ये असणार आहे. ओके. कोलायडल सोल्युशन. कोलायडल सोल्युशन्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, की काही पार्टिकल्स इतर सोल्युशन मध्ये असणारे पार्टिकल्स इथं असतात. एका कुठल्या तरी सोल्युशन मध्ये डिफरंट टाइप ऑफ द पार्टिकल्स प्रेझेंट असेल तर अशा सोल्युशनला आपण कोलायडल सोल्युशन असे म्हणतो. म्हणजे आपण हायलोप्लाझम बघायला लागलो, त्याच्यामध्ये त्याचे 2 पार्ट सांगायला लागलो. आपण ट्री डायग्राम सारखं याला जर तयार करून घेतलं तर डेफिनेटली तुम्हाला समजायला मदत होईल. ठीक आहे बेटा. चलो आता त्यानंतर द सोल स्टेट. सोल जी स्टेट आहे तिला प्लाझ्मा झोल म्हणा आणि जेल स्टेट आहे तिला प्लाझ्मा जेल म्हणा. प्लाझ्मा हा शब्द तर ठीक आहे ना बेटा, कंपल्सरीच आहे. म्हणजे सोल स्टेटला काय म्हणणार तुम्ही? प्लाझ्मा सोल. अँड द स्टेट ऑफ द जेल इज कन्सिडर्ड ॲज अ प्लाझ्मा जेल. प्लाझ्मा जेल आता ठिकाण सांगा कुठे येते? प्लाझ्मा जेल फाउंड नियर द प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड एक्टोप्लाझम. प्लाझ्मा जेलचा जर विचार केला, प्लाझ्मा जेल नेमकं कुठं आहे, तर प्लाझ्मा ह्या शब्दामुळे एक गोष्ट लक्षात येईल की प्लाझ्मा जेल इज प्रेझेंट नियर दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या नियर आहे, यायला डोक्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज आउटसाइडला आहे ना बेटा, बाहेर आहे ना. बाहेर म्हणण्यापेक्षा न्यूक्लियस पासून खूप दूर आहे, म्हणजे आउटर रिजन मध्ये आहे. तर त्याच कारणामुळे त्याला एक्टोप्लाझम असे सुद्धा आपण म्हणतो. एक्टोप्लाझम, एक्टो मीन्स आउटसाइडला असणारं प्लाझम.
आता प्लाझ्मा सोल कुठं असणार आहे? प्लाझ्मा सोल फॉर्म द रेस्ट ऑफ द सायटोप्लाझम, आणि जे बाहेरच्या साईडनं जो पार्ट आहे तो जर सोडला तर सायटोप्लाझमचा जो पूर्ण पार्ट आहे त्याला आपण एंडोप्लाझम म्हणू. एंडो मीन्स इनसाइड आहे, इनसाइड आहे. प्लाझ्मा सोलला आपण काय म्हणू? एंडोप्लाझम. आणि प्लाझ्मा जेलला आपण थोडक्यामध्ये काय म्हणायचं आहे बेटा? तर त्याला तिकडे म्हणू की एक्टोप्लाझम. ठीक आहे. एंडोप्लाझम शो द प्रेझेन्स ऑफ सायटोप्लाझमिक ऑर्गेनेल, सेल इन्क्ल्युजन्स आणि न्यूक्लियस. बेटा आता हे दोन भाग केले माहिती आहे तुमच्या सगळ्यांना? येस. की जे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ आहे त्याला आपण एक्टोप्लाझम म्हणलो, आणि जे सेंटर मध्ये आहे त्याला आपण एंडोप्लाझम म्हणलो. तर एंडोप्लाझम शो द प्रेझेन्स ऑफ व्हेरियस टाइप ऑफ फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल सायटोप्लाझमिक ऑर्गनिल्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, रायबोसोम्स आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, व्हेरियस टाइप ऑफ आहेत, व्हॅक्युअल्स आहेत. ते तिकडे एक्टोप्लाझम कडे नाहीत, ते मध्ये आहेत, म्हणजे ते एंडोप्लाझम मध्ये आहे. ओके बेटा, चलो. न्यूक्लियस आहे. त्यानंतर माय डिअर स्टुडंट पुढे एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा आता आपल्याला अभ्यास सुरुवात करायचा आहे. एंडोमेम्ब्रेन, एंडो म्हणजे आत, मेम्ब्रेनच्या आत ज्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीमचा अभ्यास. चला पहिलं, while each of the membranous organelle is distinct in terms of structure and function. आता आपल्याला मेम्ब्रेनस आणि नॉन मेम्ब्रेनस ऑर्गन माहिती आहेत बेटा, ऑर्गनिल्स. पहिल्यांदा ऑर्गनिल्स म्हणजे काय पुन्हा एकदा सांगतो की मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट विच इज सस्पेंडेड और विच इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल, स्पेशली एंडोप्लाझम मध्ये. कळतंय ना मी काय म्हणलं? येस. तर मग मला काय म्हणायचं माय डिअर स्टुडंट, की मेम्ब्रेन बाउंड जे काही आपल्याला ऑर्गनेल दिसतात ते स्ट्रक्चरली पण डिफरंट आहेत आणि फंक्शनली पण डिफरंट आहेत. दे आर डिस्टिंक्ट. ऑल द एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचे किंवा ऑल द membrane bound organelles do not having same structure and function. Okay, many of these considered together as an endomembrane system. आता काय होतं बेटा की सपोज दैट की टू और मोर सच ऑर्गेनेल शो देयर फंक्शन इन द कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय की रिलेटेड टू इच अदर. ठीक आहे ना? देयर फंक्शन इज नॉट इंडिपेंडेंट, देयर फंक्शन इज डिपेंडिंग अपॉन इच अदर. देन इट फॉर्म्स द कोऑर्डिनेशन बिटवीन देम. त्यांच्यामध्ये समन्वय साचतो, समन्वय आहे. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने मग त्यांना कोऑर्डिनेशन. मग इथं सुद्धा काय आहे की काही जे काही ऑर्गनिल्स आहेत ते कोऑर्डिनेशन मध्ये फंक्शन करतात, त्यांना म्हणून तर त्यांना एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हणतात. सिस्टीम कधी एका घटकाची होते का? नो. सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ दी युनिट इन इटसेल्फ. then why we call them that system? because every unit is coordinating in their function. म्हणजेच त्यांचं फंक्शन जे आहे ते कोऑर्डिनेटेड आहे. मग आपल्या इथे असं कोणत्या ऑर्गनेलचं फंक्शन एकमेकाशी समन्वय साधणार आहे किंवा एकमेकांवर डिपेंड आहे? ते असं आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे तो, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे तो, लायसोसोम आहे तो, आणि व्हॅक्युअल्स आहे तो. म्हणजे ऑल दीज फोर important organelles are the part of the endomembrane system because their functions are depending upon each other and related to each other. They could not function independently, they could not stay independently. It means that they are depending upon each other, that's why they form the system, and these systems are present inside the membrane, so we call them endomembrane system. ठीक है. Since the function of the mitochondria, क्लोरोप्लास्ट. आता आपल्याला माहिती आहे क्लोरोप्लास्ट फोटोसिंथेसिस मध्ये, मायटोकॉन्ड्रिया रेस्पिरेशन मध्ये, आणि इकडचे घटक तिकडे, तिकडचे घटक इकडे वापरतात ना. मीन्स दीज टू आर ऑल्सो डिपेंडिंग अपॉन इच अदर. तसेच पेरॉक्सिसोम, ओके बेटा, आर नॉट कोऑर्डिनेटेड विथ द अबो कॉम्पोनंट. आणि त्या वरच्या 4 जणांचा ह्या खालच्या 3 जणांशी काहीही संबंध नाही. आणि मायटोकॉन्ड्रियाचा क्लोरोप्लास्ट सोबत आहे, क्लोरोचा मायटो सोबत आहे, पेरॉक्सिसोम सोबत आहे, पण ह्या तिघांचा मिळून त्या वरच्या एंडोमेम्ब्रेन सिस्टीमशी संबंध नाही. सो दीज आर नॉट कन्सिडर्ड ॲज द पार्ट ऑफ द एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. एमसीक्यू ला हा प्रश्न एनडब्ल्यूटी ला विचारला जाईल की
विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉट पार्ट ऑफ द एंडोमेम्ब्रेन सिस्टीम, खालीलपैकी कोणत्या घटकाचा एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये पार्ट नाही किंवा तो भाग नाही. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, आय एम ऑल्सो मेड दॅट व्हिडिओ व्हेरी नाइसली टुडे and I hope that ki definitely after watching this video you should clear all your concepts. So जास्तीत जास्त जणांनी व्हिडिओ बघणे, शेअर करणे हे एवढं काम असू दे आपल्या सर्वांचं. काही अडचण असेल तर माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. टिल देन गुड बाय, गॉड ब्लेस यू ऑल माय डिअर चाइल्ड.